तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आजच्या या ब्लॉगमध्ये. तर गाईस आज मी आलो बागेत आमच्या. असं पाणी आहे आमच्या इकडे आणि ही अशी पूर्ण आमची अशी बाग आहे, सुपारीची आहे अर्धी. माझी मम्मी वगैरे सगळे आले. दीदी दीदी ती नुरवी, मावशी, आज पप्पा म्हणजे मम्मीचे पप्पा. हाय बोल. काय आलेस तू इथे? कशाला आलीस? हा काय पाहिजे? टोपी. आपण जाऊया इकडनं सरळ. हा काय काढायचंय? थांबा. चलो. चप्पल काढताना पण घालू काढू. हाँ अभी जा रहे ऊपर. हाँ हाँ आलो, थांब 2 मिनिटं. अरे यार खाली. तर गाईस अभी हा आमचं असं म्हणजे पाणी सोडलंय बागेत आजोबांनी, ते बघा. तर आम्ही जातोय फोटो काढायला. असं सगळं केलंय सिस्टम. आता इथे पप्पा आता पाणी थांबवत आहेत ते बघा. तर आम्ही चालू फोटो काढायला. चलो आई फोटो काढायला. हाय बोल. हाय हाय बोल. काय को आली रे इधर तू? ओ माय गॉड फणसाची वाडी. हा मावशी अशी तुझे. आता आमच्या इथे फणस लागले आहेत तर काढू काय ते फणसाचं झाड. पप्पा इथं पाणी थांबवतात आणि हे सुपारी आहे वरती. सुपारीचे झाडच आहेत जास्त करून. आणि हे माहिती काय आहे मला दाखवतो. हा पान आहे ना, हे बघ हे हळदीचं आहे, आंबे हळद. त्याचं ते पान आहे, तशी हळद येते बघा. असं असं असतं. कुठे गेलं? तर गाईस तर आम्ही जातोय वरती आणि तिथे ना ते घर आहे ना बनवलं म्हणजे शेड. ते मोटर आहे तिकडे आणि इथे विहीर आहे. आणि इथे माझे मालक म्हणजे बागाचे मालक. बागाचे मालक वेगळे आहेत पण कामं करतात आजोबा आणि बाग आहे आजीची. तर गाईस तर आम्ही जातो तिथे वरती जाऊन दाखवतो तुम्हाला कसं काय ते बाग कशी आहे. पाण्यातून जायला मजा येते. चलो आता जरा अजून पुढे जाऊया. सगळे गेले ते बघा तिकडे, सगळे गेले. मला इथं ठेवून गेले. हा काय आलं? काय आहे? हा पहिला पट्टा घे, असे व्हिडिओ काढ. काढली सगळी पूर्ण. हो आणि तिथेच जातं. चलो तुम्हाला आंब्यांचे वगैरे झाडं दिसतील. आंबे पण दाखवतो, नारळ पण सगळं. बिना चपलीचं चालतंय बघा. कारण चप्पल मी धुतली, धुवायला टाकलेली म्हणजे हा कोयती मामाकडे. मामा हा आलो. तर मामाकडून कोयती घेऊन यायचे. मामा तिथं वरती गेला. बिना चपल्याचं कसं तरी वाटतं पण बरं वाटतं. तर काहीच असे नारळाची झाडं आहेत आमची. एवढी पूर्ण आमचीच आहे. म्हणजे हे कुंपण दिसतं ना, हे कुंपण एवढं इथून जेवढं असेल तेवढं आमचं आहे. तुम्हाला दाखवतो चला वरती. बिना चपलेचं बाप काटे बिटे असतील तरी पण चप्पल धुवायला टाकले ना. हा
कोयती दो कोयती. कोयती तर ते हे बघा एवढं आमचं आहे, माझ्या पप्पांचं म्हणजे आजोबांचा. तर इकडनं आता जाऊया वरती. कसा पाईप लावलाय पूर्ण बागेत. ए मामा कोयती तर दे. कोयता दो कोयता. आंबा तुम्हाला देतो खाली जात गेल्यावर. बघा मी काहीतरी म्हणजे असंच कोयती मारत होतो झाडावर. हे बघा, हे बघा चीक निघतंय. म्हणजे ते व्हाईट कलर जो बनतो ना, ऑर्गॅनिक कलर व्हाईटवाला. ते बघा व्हाईटवाला ऑर्गॅनिक कलर बनतो ना, म्हणजे सगळं बनवतात तसं. ते हा झाडातून बनवतात किंवा इतर कोणतं तरी झाड आहे त्याच्याने बनवतात. मी आत्ताच बघितलं. कोयती दिसते परत त्या रस्त्याने खाली दगडी खूप लागतात तो पाण्यात. कुठे गेले बघता? पप्पा गेले तिकडे, मी तर खाली. तर जाऊया वरती. काहीतरी लावतात तर बघू जाऊन. इथे मी लहानपणी यायचो आंघोळ करायला बागेत, म्हणजे पहिल्यापासून ते मी आंघोळ करायला यायचो पहिले आजोबांसोबत. मामाने मी म्हणजे आता स्वतः मामाचं. ठीक आहे. कशाला? नारळ कापायला. फुटला आहे. हा हो, वरून गेले सगळं. काय गेलाय? पडलं ना. हा बघा खाली आंबा पडला आमचा. ओ ये आंबा चुपी आहे ना आप्पा? हा चुपी आंबा आहे. चुपायचा आहे ना मग. हा कलमी आंबा आहे, कलमी. चुपायचे आंबे पाहिजेत. आंबा घेऊन टाक. इथं चप्पल फिरायला टाकलं म्हणून असाच फिरतोय मी. एकदम चकचकीत धुतली चप्पलला. ही आतमध्ये अशी मोटर आहे पाण्याची. अशी मोटर आहे. इकडनं असं पाईपलाईन लावलं मोटरमध्ये हात बाहेर राहावं मोटरपासून. आणि ह्या आणि अशी आमची विहीर आहे. त्यामुळे आंबे खाली ठेवले बघा. अशी विहीर आहे पूर्ण. मोबाईल खाली जायचा राहू दे. तर हे बघा, हे अनंताचं फूल आहे. हे बघा मम्मीने सांगितलं मगाशी. हे सगळं आपलं सुपारीचं काम आहे. उलटा फिरायला जाणार. हे काय आहे? ते तुम्ही गोमूत्र आणलंय ना. हां गोमूत्र औषध. औषध टाकतं दादा. तर मिक्सिंग चालू आहे. येलो ड्रम मध्ये काय आहे? कुठलं? या ड्रम मध्ये. हा गोमूत्र. गोमूत्र त्यात पण त्याचं आहे. ह्यावाल्या डब्यात पण त्याचं आहे गोमूत्र. थांबा आता चप्पल घालू दे मला. चप्पल सुकले, कडकडीत सुकली रे, गरम जाते. आंबा कुठे गेला? काय आलं? पाणी. हा मला वेळ जाईल. पाणी आणू प्यायला. आणतो वरती जाऊन आणतो. माठातला आहे.
हो हो. मामाचं चप्पल हे घेऊन जायला लागलं आता. तर कसं मामाचे कपडे घ्यायला जातो तुला. आंबा इथंच ठेवले. तर गाईस आता काय झालं माहिती का, सगळे गेले वरती घरी जेवण बनवायला. तर मी जातो कपडे घेऊन मामाचे, परत घरी मारायला. केवढा पाणी साचलं बघा. आजोबा बोलले लेट होईल यायला, तर तू जा आणि मला पाणी घेऊन ये बागेत यायला. करायला नको तर गाईस म्हणजे ते पप्पा जे होतात होते ना ड्रममध्ये, ते गोमूत्र होतं, ते झाडांसाठी टाकतात. म्हणजे झाडाचं मूळ असतं ना त्यात टाकतात, कारण ते किडे वगैरे नाही लागत त्यांना. तर गाईस ही अशी आमची पूर्ण अशी बाग आहे, बघू शकतात पूर्ण लांबपर्यंत. तुम्हाला दाखवलंच नाही अशी. जमलं तर जाऊया वर. चप्पल परत घालणं झालं. आंबा एक घेऊन जाऊया गावाला. टोपी काढतो. तर काही आता ना काय म्हणजे आमचा प्लॅन काय माहिती आहे, तिथे जायचं आपल्या तिथे दिव्यागरला, म्हणजे बीचवर फिरायला असं मंदिरामध्ये वगैरे. आता तुम्हाला ब्लॉग दाखवेलच, म्हणजे नंतर जायचं दुपार जेवण खाऊन वगैरे. गावाला सगळं बहिणीचं वगैरे बहिणी वगैरे झाल्या घरी. परत यायचं खाली, परत काय आपली ब्लॉग शूट नाही करायचं, डायरेक्ट बीचला जाताना करू. एवढं चढण आहे पूर्ण. तेव्हा ते जातात ना, ते माझ्या बहिणी आहेत सगळ्या मावशीच्या पोरी. तर डायरेक्ट भेटू बीचवर जाताना रिक्षा. बाय बाय. जास्वंद बघ गाईस, जास्वंद बघा, जास्वंद किती आलेत रेडवाले. पूर्ण झाडच बनवून ठेवलं, म्हणजे बाग जास्वंदाची. वरती बाय बाय. आमची आजी फोटो शूटिंग. हे मावशी परसवनात गेलाय. इथे बस, इथे बस आहे. घर आहे पूर्ण. चलो आता भेट डायरेक्ट पिक्चर. बोरला पिझ्झा भेटतो, बर्गर भेटतो, दिव्यागरला फ्रँकी 500 रुपयासाठी कामं करतायत. जो पाहिजे देऊ शकतो, पण मला काम कमी झालं पाहिजे. पैसे पण दे. 250 रुपये. मावशी बसली कामाला. जास्त फालतूगिरी पालतूगिरी करायची नाही. जे ज्याने काम केले त्याचा व्हिडिओ नाही काढला, ज्याने काम नाही करते तिथे आली व्हिडिओ करायला. ते मला व्हिडिओ. सुख देही दुःख देही दुनिया ही बळी. गाईस मी तुम्हाला काहीतरी दाखवायला विसरलो. तुम्हाला दाखवू काय आहे माझ्याकडे? दाखव मला. तेच दिसतंय का तुम्हाला? काय लटकलेलं काय दिसतंय का? दिसतंय का गाईस? चमकलं. थांबा अजून आहेत बघा. थांबा अजून छोटा करून दाखवतो तुम्हाला. दिसणार नाही. आणि गाईस हे बघा, हा वाला झाड आहे ना, तो बघा हा वाला समोरचा, हा वाला चिकूचा झाड आहे. चिकू तर काय आले नाही ह्या वर्षी, कारण माकडं ठेवत नाही तिकडचे. तो एक तिथे चिकू आहे. कुठे गेला तो? हा बघा, हा एक चिकू आहे, पण हाय तो पण गेलाय. म्हणजे चिकू आहेत ते बघा, थोडेसे चिकू आहेत ते पण. एवढा मोठा झाड आहे चिकूचा बघा. खालचा काही सब दिसत नाही. असं झाड आहे पूर्ण चिकूचा.
तर तिथे एक चिकू आहे, एक काढून दाखवतो तुम्हाला थांबा. कुठे होता तो चिकू? कुठे गेला? इथंच होता. तो पण लगेच गायब झाला. कुठं बघितलेला? दिसत पण नाहीत ते चिकू. ते बघा गाईस, आंबे दिसतात का? हलत असेल जास्त. तो बघा आंबे वगैरे लागले सगळे झाडाला. ज्यांना पाहिजे असेल त्यांनी मला कॉल करा. कॉल करायच्या आधी पैसे सांगतो. कॉल करा, पैसे सांगतो, आंबे येतील घरपोच आंबे. तर गाईस, चिकू तुझा चिकू कुठे गेला? एक जवळचा चिकू पण नाही दिसत, सगळे लांब लांब आहे. तिथे कोण? हा भेटला. भेटायला पण तो पण एवढा लांब आहे ना. हा बघा, काठीने काढायला लागेल. थांबा तुम्हाला काढतो आणि देतो. तर गाईस, हा बघा असा चिकू काढला, म्हणजे कच्चा आहे. शीक आहे वरती, असं कच्चा. ह्या झाडाचा हा चिकू, हवाला झाडाचा चिकू. तर गाईस, कच्चा आता काय करूच शकत नाही, काय ठेवून देतो इथंच खाली टाकतो. उगाच काढला असं वाटलं. आणि तुमचे सगळ्यांचा आवडता कैरी. कैरीच आहेत. आंबे काय पिकले ना तेवढे. काढू काय? पण नको, उगाच कशाला. हा बघा भेटला एक खाली, गेलाय. आंबे खाली पडतात पण ते हे चांगले नीट ठेवत नाही. इथे काय बघू दे, चांगलं आहे. हाय रे, चांगला. गाईस, आंबे भेटले. फोकस का नाही होता? थांबा. हा बघा, झाला फोकस. जल्दी फोकस करो आम पे. गाइस, हे बघा आंब्यांची पूर्ण अशी बाग आहे आमची. ये देखो, इधर आंबे दिखता नहीं है, पर दिसते काय? थोडे दिसतील गाइस, कारण वरती हे आहे ना. आता दिसले. इतना सब है हमारे पास. ही कोणता झाड काय माहिती, एवढा मोठा इकडनं इथपर्यंत. तर गाइस, अजून काय दाखवू तुम्हाला? असा आवाज ऐकायला मजा येते, म्हणजे एकदम शांतता वाटते. घाम पण आला खूप. आवाज ऐकायला एकदम शांतता वाटते, एकदम मस्त मजेशीर शांतता एकदम. बघा, हा एक कैरी भेटली बघा. कैरी आहे का चुपायचं काय माहिती नाही. गेला एक आंबा. येस, ये देखो आंबो. तर गाईस, बघा झाड तुम्हाला दाखवतो आम्ही केवढा आहे बघ. ये देखो इतना बड़ा पान. मोबाईलमध्ये पण नाही बसत आहे, व्हिडिओमध्ये फ्रेममध्ये पण नाही बसत आहे, एवढा मोठा पान आहे तो. हे बघा. आणि हे आमचे पूर्ण असं नारळाचं बाग आहे. नारळ लावलेत. आत्ताच मगाशी इकडनं 4 का 5 नारळ घेऊन गेलो. पियाला वगैरे मस्त नारळ. आणि दुसऱ्या वाटतं गावात वाटतं पूजा चालू आहे. पूर्ण अशी आमची अशी बाग आहे. हां गाईस, अजून ब्लॉग मोठा होणार आहे, कारण आम्ही जाणार आता फिरायला दिव्यागरला, म्हणजे बीचला आईच्या पडलं. बीचला तर जाणारच आहे. आणि तिकडचे मंदिर पण बघणार आहे. लक्ष्मीनारायणचं मंदिर आहे तिकडे. आणि आपला सुवर्ण गणेश मंदिर आहे. ते तिथे फोटो काढायला अलाउड नाही, पण मी तुम्हाला ना म्हणजे एक इमेज दाखवीन कसा होता आणि कसं काय, कारण त्याची एक स्टोरी आहे. तर तुम्हाला सांगतो चालता त्याची स्टोरी काय माहिती आहे. थांबा जरा.
त्याची स्टोरी आहे की म्हणजे पेशव्यांच्या काळापासून तो गणपती आहे सोन्याचा. तर गाईस तुम्हाला मी स्टोरी सांगत होतो सुवर्ण गणेश म्हणजे गणपतीचे. तर गाईस ती स्टोरी अशी होती म्हणजे ती पेशव्यांच्या काळापासूनची होती ती. म्हणजे त्यांनी बनवलेली ते इथे स्थापित केलेलं दिव्यागरमध्ये. तर काय झालं म्हणजे एक दिवस CCTV वगैरे काय नव्हतं ना तेव्हाच्या काळी तेव्हा मग ते चोरी झाली तिथे. ती म्हणजे ती पहिले कशी भेटली गणपतीची मूर्ती, ते जमिनीत होती. ते एका बाईला भेटली म्हणजे म्हातारी होती, तिला भेटली. मग तिने तिची स्थापना वगैरे केली, गव्हर्नमेंटला दिली ती. म्हणजे गव्हर्नमेंटकडे गेली, ते त्यांना दिली, त्यांनी स्थापना केली गणपतीची. तर गाईस मग नंतर आपलं तेव्हा ती चोरी झाली ना, परत बनवलं गव्हर्नमेंटनी परत बनवली ती गणपतीची मूर्ती. आता आहे तिथे, पण तिथे व्हिडिओ शूट अलाउड नाही. कॅमेरा वगैरे लावला, त्यांना बंद करून ठेवलं. आणि दुसरा गणपती आहे त्याच्या बॅकग्राऊंडला म्हणजे सोन्याचं पूर्ण भिंतासारखी बनवलं आहे. तर तुम्हाला दाखवणार तर नाही आतमध्ये कसं आहे, पण तो गणपती मी तिथे इमेजमध्ये देईन तुम्हाला. तिथे गेल्यावर फोटो काढून व्हिडिओ दाखवतो तुम्हाला. मग नंतर तिकडे लक्ष्मीनारायणचं मंदिर आहे, अजून विठ्ठल रुक्माईचं पण मंदिर आहे, ते पण आम्ही जाणारच आहे फिरायला. मी आता ह्या मेमध्ये दुसऱ्यांदा जातो तिथे फिरायला म्हणजे दिव्यागरला. श्रीवर्धनला गेलेलो, ते श्रीवर्धनचा मी काय शूट नाही केलं कारण ते कामासाठी गेलेलो. तिकडे काय नव्हतं एवढं, म्हणजे हरिहरेश्वरला गेलो, तिकडनं श्रीवर्धनला गेलो. मग तिकडचे पण फोटो वगैरे काढले. एवढं काय फिरायला नाही भेटलं श्रीवर्धनला. नेक्स्ट टाईम जाऊ तेव्हा श्रीवर्धन पूर्ण दाखवून तुम्हाला. कारण तो प्लॅन होता ना श्रीवर्धनचा, तो म्हणजे असंच झालेलं, म्हणजे लगेच म्हणजे झाला नाही झाला. म्हणजे प्लॅन कॅन्सल होत होता. म्हणजे खूप जण नाही येत आहेत असं बोलत आहेत, दुसरीकडे जात आहेत, बाहेर जात आहेत. तर तसं काय बोलू नाही शकत ना आपण त्यांना पण. काळोख केलं वरती कॅमेरा गेला तर म्हणून असं करतं. तर गाईस जास्त झालं आईच्या दगडी लागतंय. तर गाईस आता जायचं आहे घरी जेवायला. जेवण वगैरे मस्त जेवणार. मग तिकडनं थोडंसं झोपू वगैरे. मग तिकडनं जाऊ बीचला 4-5च्या दरम्यान, मंदिरात वगैरे फिरू. कारण तिथे पण टुरिस्ट खूप येतात दिव्यागरला आत्ता मेमध्ये. तर गाईस ते आंबे ठेवले, घेऊन जाऊ. इतना अमेरी तो है भाई, आंबे वगैरे आहेत, सगळं आहे. आमची लाईफ हीच आहे, चिल लाईफ, एकदम चिल. बागेत या मस्त बसा एकदम चिलमध्ये. आता फक्त 2 मिनटं झालं या व्हिडिओला. तर गाईस आता ही येईल कधी, मुंबईला गेल्यावर येईल. कारण मी परवा जाणार आहे ना, बसमध्ये बसीन तेव्हा एडिट करीन. म्हणजे आता एडिटिंगला बसीन, म्हणजे नंतर घरी गेल्यावर रात्री एडिटिंग वगैरे करीन सगळं. पण कॉपीराईट पण येतात ना खूप, सॉन्ग तर काय टाकणारच नाही मी काय. आणि एक रील येणार आहे गाईस, सपोर्ट करा प्लीज गाईस, सपोर्ट करा. ह्या व्हिडिओच्या रिलेटेडच देईन ती व्हिडिओ पण. म्हणजे ते दिव्यागरला म्हणजे चांगली व्हिडिओ आहे, तुम्ही बघा फक्त. तुम्हाला काय देणार नाही हिंट, पण एक ही हिंट देतं की रील येणार आहे. रील लवकरच ती, म्हणजे मेच्या एंडपर्यंत तरी येईल. मेच्या एंडच्या आधी तरी येईल रील. भारी व्हिडिओ आहे ती, येईल ती. तसं शूट पण केलं आहे श्रीवर्धनला वगैरे जाऊन. बघा आता तुम्ही काय ते सपोर्ट करा. तर गाईस व्हिडिओ लाँग होईल, मोठी होईल ही वाली आजची, होईल 20 मिनटं तरी होईल. तर गाईस आता आपण जाऊया घरी. घरचं काय आता माहोल वगैरे आहे पण दिसेलच ह्याच्या आधीचं. तर तुम्हाला एक पक्षी दाखवतो. पक्षी दिसला तो बघा तिथं बसलाय, दिसतोय काय, कुठे गेला उडाला तो, बघ गेला तो उडाला, त्याने बघितला वाटतं म्हणून गेला. बरं वाटतं इथे बसलं तर, एकदम शांतता. अशी लाईफ पाहिजे भाई. गावी यायचं, मस्त बागेत यायचं, पाणी वगैरे सोडायचं, एकदम मस्त बसायचं, हवा येते. तुझं ऊन लागते, हवा तर वेगळं गोष्ट, हवा कधी येईल काय माहिती. मी येणार नव्हतं, म्हणजे मी येणार होतो सकाळीच,
विदाऊट आंघोळ करून त्या आंघोळ करणार होतो मस्तपैकी बागेत पाणी सोडून मस्त आंघोळ करायची पण नको कामं पण आहे उगाच तिथे टेन्शन नको उगाच ते पाणी बिणी सोडायचं तर उगाच कशाला पप्पांना तर आंघोळ करून आलो लगेच फटाफट निघालो आणि जायचं पण आहे बीचवर तिथे तर भिजणार तर नाही मला नाही आवडत बीचवर हे करायला कपडे घाण होतात भिजणार नाही फक्त पाय फक्त चांगले घातले धुवून आणि परत चप्पलला तर गाईस आता भेटू डायरेक्ट बीचला आणि तुम्हाला एक दाखवतो थांबा जरा दाखवतो थांबा तर गाईस हे असं मी कडं घेतलेलं कसं वाटेल सांगा मग तुम्ही कमेंटमध्ये कडं घेतलं आहे म्हणजे हरिहरेश्वरला गेलो ना श्रीवर्धनच्या इथे तिकडे असं घेतलं कडं देवाचं होतं फोकस का नव्हतं आहे हां आता झालं फोकस असा कडा घेतला मध्ये पितळाचं आहे म्हणजे तांब्याचं आहे आणि बाजूला सिल्वर कलरचं हे आहे कोटिंग भारी वाटतं म्हणजे घेतला तर कसं वाटतं तर कसं आता भेटू डायरेक्ट दिव्यागरला बाय शो वैश हेलो अम्मा हमारी दीदी छोटी हो गई काय रे काय दिवस आले आहेत गावाला येऊन सायकल चालवत आहेत और उनो अरे असेच खाली जा अरे खाली जा हे खाली खाली माझे ना मी पुढे पुढे येते पप्पा काय चालवा पाठी बसूया मला वाडीत सोडते सोडलीस पप्पा गप चालत जातील पाहिजे तर पप्पा पाहिजे तर चालत जातील हे तुझं नाव काय पूर्ण नाव बोल सुदर्शन बिरवाटकर इकडे येऊन बोल खाली काय सुदर्शन बिरवाटकर बोल लाईक करा लाईक करा पूर्ण बोल पाठी जा हे दोघी खाली या इथं उभी राहा बोला दोघींनी लाईक करा लाईक करा सबस्क्राईब करा सबस्क्राइब करा तू पण बोल कमेंट करा आणि घंटी वाजवा I don't know. चलो बाय चलो एक बीचवर दिव्यावर बीच मामा वगैरे सगळे आम्ही तेच इकडनं येतात अजून आता आम्ही जरा जातो बीच तोपर्यंत तुम्हाला नंतर मंदिर दाखवतो चला बाय तर गाईस आम्ही आता दिव्यागर तुम्हाला बीच बघा सगळ्या राईड्स वगैरे राईड आहे एक ड्रॅगनवाली राईड आहे आणि हे लोक जातात सगळे मामा वगैरे आले मी आता व्हिडिओ काढायला तुमच्यासाठी आईच्या गावात अक्का भिजलो चला परत आईची आता पॅन्ट अख्खी सुकायला टाकायला लागेल धुवायला काय नाही उद्या घरी परवा गुरुवार आहे तो काही बाय 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 बॅग दिस दिसत नाही खाली झाली बॅग बघा दिले बॅग काय मंदिर ऐक लय बॅग जवळ आहे थोडं चालला चलो बाय बाय तर गाईस आम्ही आता जातो मंदिरात नको लागलं आता आताच खाल्लास ना मला आहे ना आपण भुक्कड आहे
उकडलं. तर गाईज आम्ही आता आलोय लक्ष्मीनारायण मंदिर. मी पण आम्ही आता सगळे जातोय. हां चप्पल काढा. चप्पल काढू. असं ना मंदिर आहे रूपनारायण मंदिर. थांबा जरा नंतर दाखवतो. बाबा ती देवी आहे नारायण रूप मंदिर. तर जायचं आता प्रदक्षिणा मारूया. मस्त वाटते. असं पूर्ण असं मंदिर आहे वरती म्हणे बनवलेलं आहे. अशी देवी उभी आणि इन्फॉर्मेशन तुम्ही आपापल्या लेवलला वाचून घ्या. कशी वाचतील. चलो गाईस आता आपण जाऊया बाहेर. खूप आणि खूप जुनं स्ट्रक्चर आहे मंदिराचं. बघू शकतात तुम्ही. आतमध्ये पण मंदिर आहे. नारायण मंदिर आहे. पण प्रदक्षिणा मारू पूर्ण मंदिराचं दाखवायला. तर गाईस ही काहीतरी डोम बनवलं काहीतरी आहे कारचं या साईडला. असं मंदिरचं स्ट्रक्चर आहे पूर्ण म्हणजे पेशव्यांच्या काळापासून आहे ते. असं मंदिराचं पूर्ण लुक भारी आहे. म्हणजे ज्यांनी कोणी बनवलं आहे ना एकदम भारी कडक बनवलं आहे. म्हणजे महाराजांच्या काळांपासून आहे तर मस्त वाटणारच. तर आपण जाऊया ह्यावाल्या मंदिरात जायचं आहे. जाऊन येऊया चला. तर काही हे असं डोम बनवल्यावरती आणि असं नारायणाची मूर्ती आहे. तर आपण जाऊया खाली. आणि आता आपण हे बघू काय आहे. खाली असं पाणी आहे म्हणजे पूर्ण म्हणजे पायऱ्या किती आहेत बघा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 23 शिड्या. हा आलं हां 23 शिड्या आहेत. म्हणजे असं पाण्याचं हौद बनवलं आहे मोठं पहिल्यापासूनच त्याचे. खाली पडेल. आता आम्ही जातो फोटोशूटला. चलो भेटू नंतर. हा मंदिर आहे पूर्ण मोठा. ते दिव्यांचं हे आहे म्हणजे टाईमने हा टाईम पण सांगतो किती वाजले. असं हे मोठं भव्य मंदिर आहे. बघू शकता तुम्ही. आणि तुम्ही येऊ पण शकता. श्रीवर्धनला आहे. श्रीवर्धन म्हणजे श्रीवर्धन तालुक्यात आहे जिल्हा रायगड. आणि ह्या बीच साईडलाच आहे. दिव्यागर तुम्ही बोललात ना लक्ष्मीनारायण मंदिर किंवा सुवर्ण गणेश मंदिर तिकडनं तुम्हाला बीचवर यायचं. गोला खायचं काय. गोला नको मला. चलो गाईस
असं म्हणजे आता सुवर्ण गणेश मंदिरात जायचं की नाही? चलो. असं हे दिव्यागडचं म्हणजे सुवर्ण गणेश मंदिर तुम्हाला दाखवत होतं बघा तिथे. आणि ते दिव्यागडची ही लागते केदारनाथ भैरव मंदिर आहे ना, तिथे पालखी आहे. इथे पालखी येते आणि तिथे होळी पण लागते त्यांची. केदारनाथ भैरव मंदिरांची इथे का हे असते म्हणजे आपली होळी. आणि हे असं सुवर्ण गणेश मंदिर आमच्या दिव्यागडचं श्रीवर्धनचं, श्रीवर्धन तालुक्यातलं दिव्यागड म्हणजे खूप प्रसिद्ध आहे. इथे टुरिस्ट लोक खूप येतात. पण आता जाऊया इकडनं. बघा असं तुम्हाला फोटो तर आतमध्ये काढायला नाही देणार कारण ते अलाउड नाही. पण आता इकडनं जाऊया आतमध्ये. चलो. तर काय दीदी पण स्टोरी टाकायला लागले. स्टोरी टाकते नाही, तिने काय फोटो नाही काढले. तर काय असं हे मंदिर आहे. आतमध्ये तर शूट नाही करून देणार, फोटो पण नाही, काय नाही. कारण तिथे आतमध्ये सोन्याचा गणपती आहे ना म्हणून. पण तुम्हाला फोटो दाखवेन मी. आणि 2 कळस. तर गाईस असं हा मंदिर आहे दिव्यागडचं. आतमधून असं पूर्ण सोन्याचं तुम्हाला सांगितलं ना, पूर्ण असं सोन्याचं बनवलं. तिथे तो बघा गणेश मंदिर तिथे आहे. त्यामध्ये जात असेल थोडंसं. तो बघा गणेश मंदिर दिसलं बघा, सोन्याचं पूर्ण मंदिर. मंदिर तर सोन्याचं नाही, आतमधलं फक्त ते बॅकग्राऊंड आहे बघा, ते सोन्याचं आहे. आणि हे व्यवस्थित मंदिर आहे. तर आता आपण जाऊया गावात गेलो तुम्हाला भेटतो. चला बाबा. एसी बघा CNG ला नाही. आणि आपण पेट्रोल आले. ही पण बंद आहे. अच्छा आहे काय पेट्रोल ना काय कोण बोलत पण नाही. CNG ला एवढी नाही ना बापरे. मुंबईला जायलाच असते सगळे. आता मामाचा पोरगा आहे आम्हाला इकडे. हो अच्छा मॅनेजर आहे. बस झालं. अभी हम जाएंगे दुसऱ्या प्लॅटफॉर्म बद्दल. दुसऱ्या प्लॅटफॉर्म. हा पेट्रोल भरायला सचिनची गाडी. आहे का आपण बंद आहे बंद आहे. बोलत पण नाही. फटाक्यांची गाडी. फुल ट्रॅफिक. चंद्रपूर उभा होता दाखवलं तुला काही. फुल ट्रॅफिक आहे. प्रत्येक गावात आली का. आमच्या इथे परवा आलेली गावात. दिस इज हार्ले डेव्हिडसन. चलो अभी जाते. बाय बाय. तर गाइस आजचा ब्लॉग संपतो. बाय बोल बाय. हा काय ना ते जायचं. तर आजचा ब्लॉग इथेच संपतो.